हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी. आज आपल्याकडे वॅगनर गाडी आली आहे. तिचं आपण हेडचं काम करणार आहे. ते कसं बघा, चला. आपण वॅगनरचं आज हेड उघडणार आहे. हे बघू शकता, या साईडला 2 कपलर दिले, 3 कपलर आहेत. त्याचे 10 नट आपण काढून ठेवलेत साईडला. त्याचे आपल्याला साईडला काढून ठेवायचे. साईडला जे दिसते ते असं तुम्हाला क्लिपला दाबून थोडंसं बाहेर घ्यायचं. हे असं आपल्याला काढून साईडला ठेवायचे. हा पाईप पण आपल्याला काढून घ्यायचा असं. हे कपलर बी आपल्याला काढायचं आहे. 10चा बॉक्स आहे खाली. लूज करून घ्यायचं. टॅपेट करून उघडून घ्यायचं आपल्याला. सगळे 10चे बोल्ट झाला. असं आपल्याला लूज करून घ्यायचं आहे. इकडे एक आहे, 2 3 4 आणि इथे एक 5. हे आपल्याला लूज करून घ्यायचे. आता पण टॅपेट करून काढणार पाहिजे. हे 3 सॉकेट काढायचे आहेत आपल्याला. असं 3 सॉकेट काढायचे. मग आपल्याला 1200 नट काढायचे. सॉकेटच्या लाटायचे असतात ते खालच्या, ते आपल्याला लूज करून घ्यायचे बाहेर. बाराशे बोल्ट होते इथं इथं एक साईडला आहे आणि इथं खालचं एक आपण लूज करतो आहे. या सगळं आपल्याला लूज करून साईडला ठेवायचे. ह्या कॉर्नरला एक पाईप आहे, तो पण आपल्याला काढायचा आहे. हे रेडिएटरचा पाईप आहे, हॉस पाईप. हे पण आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. क्लिप आपल्याला साईड घेऊन पाईप बाहेर घ्यायचं आहे. तुम्हाला जॅक चढून मग ऑइल सोडायचं आहे. चेंबरचं नट आहे, चेंबर खोलायचं. मग तुम्हाला ऑइल सोडायचं असं. त्यानंतर मग आपण सायलेन्सरचे हे दोन्ही नट काढायचे आहेत. आपल्याला 1400 लूज करून घ्यायचे आहेत. मग हा 14चा बोल्ट लूज करायचा आपल्याला. चेंबरला आटायचे, त्यापेक्षा त्याला पण आटायचे. आपण आपल्याला लूज करून घ्यायचं आहे. पुढे नट आपल्याला अगोदर लूज करून घ्यायचे. याचे आपल्याला 14चे बोल्ट बाहेर काढून घ्यायचे. सायलेन्सरचे ते हा पण बोल्ट आपल्याला लूज करून घ्यायचा बाहेर. हे पलीकडे जे आपण नट लूज करून घेतले 14चे, तुम्हाला दाखवले खालचे, ते दोन्ही नट लूज करून घेतो आपण 14चे पहिले. आता ते बोल्ट उघडून झाले. आता आपण चेंबरचे नट लूज करणार आहे. हे बघा, त्याच्या बॉर्डरला चेंबर लागलेला आहे. हे सगळे नट आपल्याला लूज करून घ्यायचे आहेत. या साईडला बी आहे, इकडचे तर आपण काढलेत. या साईडचे असे लाईन चारी बाजूचे आपल्याला 10चे नट लूज करून घ्यायचे आहेत. आता सगळे नट आपल्याला लूज करून घ्यायचे आहेत असे. आपण फिल्टर बी लूज केला, तर फिल्टर बी काढायचं आपल्याला बाहेर. असं आपल्याला चेंबर बाहेर घ्यायचं आहे. टेशनर बाहेर यायचं ना आपल्याला. सगळं उघडून घेतलं आपण. आता 17चा नट आपल्याला लूज करायचा आहे. मेन पुलीचा नट लूज झाला आपला. असं आपल्याला कटून पुली बाहेर यायची. आपल्याला टायमिंग कवरचे सगळे बोल्ट काढायचे आहेत 12चे. हे असं आपल्याला लूज करून घ्यायचे सगळे बोल्ट.
फाउंडेशन रबर, फाउंडेशन 14चे बोल्ट उघडायचे फाउंडेशनचे. यास आपल्याला उघडून घ्यायचं फाउंडेशनचे. या साईडला एक टोटल 5 बोल्ट आहेत. फाउंडेशन बाहेर घ्यायचं आपल्याला. हे फाउंडेशन काढायच्या अगोदर आपल्याला असं जॅक लावून चढवावं लागतं वरती. हे बघू शकता असं चढवलं आपण. त्यानंतर फाउंडेशन आपण बाहेर काढला आहे. आता आपण टायमिंग कवरचे जे बोल्ट राहिलेले 12चे आपले हे बघू शकता. ह्या साईडला एक आहे, ह्या साईडला एक आहे, याला एक लागलेला आहे, या साईडला आहे. हे आपल्याला कवर काढायचं टायमिंग कवरचं. हे बघू शकता ह्या साईडला एक बोल्ट आहे, आपण लावलं आहे. रिंग आहे इकडे एक आहे आणि खालच्या साईडला हे दोन्ही साईडला बोल्ट आहे. ते आपल्याला लूज करून घ्यायचे. ह्याच आपल्याला लूज करून बाहेर घ्यायचं आहे. हे बघू शकता असा बॉक्स लावला आपण, असं उघडून घ्यायचं आपल्याला बाहेर. हे बघू शकता या साईडला एक 12चा बोल्ट आहे, आपण आपल्याला लूज करून घ्यायचं आहे. याच आपल्याला लूज करून घ्यायचं आहे. बघू शकता बॉक्स लावला आपण, असं आपल्याला लूज करायचं आहे. हे दिसतं बॉक्स लावला आपण 12चा. इकडं पण एक बोल्ट 12चा, तो पण आपल्याला लूज करून घ्यायचा आहे. ह्याच आपल्याला लूज करून बाहेर घ्यायचा बोल्ट मग हा 12चा. टायमिंग कवरचे आपण सगळे बोल्ट लूज करून घेतले आहेत. आता आपण टायमिंग कवर बाहेर घेणार आहे. कटून बाहेर घ्यायचं आपल्याला टायमिंग कवर. टायमिंग कवर झालं आपलं उघडून. आता आपण चेन उघडणार आहे. सर्वप्रथम आपण हा 10चा नट लूज करणार आहे. खाली सेम लेंथला एक 10चा बोल्ट आहे, तो लूज करायचा आहे. प्लस या साईडला हे बघू शकता इथे एक 12चा बोल्ट आहे, हा आपल्याला लूज करायचा आहे. ह्याच आपल्याला लूज करून घ्यायचा आहे तो बोल्ट 10चा इकडचा, जो तुम्हाला दाखवलेला. बाहेर घ्यायचा आपल्याला तो बोल्ट. हे बघू शकता एक बोल्ट आपण काढला आहे. आम्हाला 12चा बोल्ट लूज करायचा आपल्याला. हा 10चा बोल्ट लूज करून घ्यायचा आपल्याला, बाहेर घ्यायचा आहे. बघू शकता असं लूज केलं आपण, बाहेर घेतला बोल्ट. नंतर हे पत्र काढायचं आपल्याला, पट्टी असं कटून काढायचं आपल्याला. चेन काढायची. कॅमसेटचे सगळे नट काढायचे आहेत आपल्याला 8चे. ह्याच्यात आपण काढतो सगळे नट. कॅनशॅफ्टचे आपण सगळे नट काढलेत. ह्या साईडला 2 येते, ह्या साईडला 2, ह्या साईडला 2, इथं 2, सेंटरला एक, इथं 2, इथं 2, इथं 2, इथं 2. तर हे टोटल किती नट येते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता हे सगळे कॅप आपण काढून साईडला ठेवणार आहेत. ए टू झेड जेवढे कॅपला बोल्ट होते 2-2 ते सगळे आपण काढून एक साईडला ठेवणार आहे. आता आपण हेडचे बोल्ट उघडणार आहेत. बघू शकता 10चे बोल्ट 10च्या बॉक्सने आपल्याला उघडायचं आहे. या कॉर्नरमध्ये 12चा बोल्ट आहे, ब्लॉक आहे. हेड आपण बाहेर घेतला आहे, दाखवतो तुम्हाला. हेड बाहेर घेतल्यानंतर परत तुम्हाला कॅमशॅफ्ट लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या डब्या लावून घ्यायचे. मग सायलेन्सर उघडून घ्यायचं आहे तुम्हाला. हे बघू शकता हेड उघडला आपण. हेड उघडून झालं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा.